नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचा सीईटी एमएसटी सीईटी 2024 3 मे शिफ्ट 2 मध्ये आलेला एक क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहेत. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये पहिला लॉ आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वरती आलेला क्वेश्चन एकदम सिंपल आहे, फक्त सोडवायची टेक्निक जी आहे थोडी वेगळ्या पद्धतीने आहे. तर आधी पहिल्यांदा फॉर्म्युला बघू आपण, क्वेश्चन काय ते बघू. बघा इकडं, टू आयडेंटिकल मेटल्स पेअर्स आर केप्ट इन कॉन्टॅक्ट. सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये हा आयडेंटिकल मेटल्स पेअर्स हा वर्ड आहे. पूर्ण सिलेबस मध्ये आपल्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आयडेंटिकल, सेम मेटल, सेम मटेरियल असा वर्ड जिथं येईल तिथं आपल्याला त्याची डेन्सिटी सेम घ्यायची, लक्षात ठेवायचंय. आयडेंटिकल मेटल्स पेअर्स म्हणजे डेन्सिटी सेम असले दोन मेटल्स पेअर्स आहेत, केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, each having radius capital R centimeter. Rho is the density of material. दोन्ही मटेरियलची डेन्सिटी सेम आहे. Rho is the density of material of metal pairs. The gravitational force F of attraction between them is proportional to. ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड करू. आधी ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आहे, तर त्याच्यासाठी जी दिलेली कंडिशन आहे ती बघा इकडं. हा एक मेटल स्पेअर आहे, त्याला दुसरा कॉन्टॅक्ट मध्ये असलेला दुसरा मेटल स्पेअर आहे. या दोन मेटल स्पेअर मधलं प्रत्येकाची रेडियस कॅपिटल आर एवढी आहे, कॅपिटल आर एवढी आहे. म्हणजे या दोन्ही मधलं जे डिस्टन्स आहे ते स्मॉल आर इज इक्वल टू आर प्लस आर टू आर एवढं डिस्टन्स झालं. आर प्लस आर टू आर, दोन मेटल स्पेअर्स कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, प्रत्येकाची रेडियस आर आर आहे. डेन्सिटी याची पण रो आहे, डेन्सिटी याची पण रो आहे. ठीक. त्याच्यानंतर आयडेंटिकल म्हणजे या दोघांचं मास पण सेम असणार आहे. मास एम, मास एम, मास एम घेतलं. नेक्स्ट पार्ट आहे याच्यामध्ये, तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर त्याचा फॉर्म्युला लिहितो मी इथं. फोर्स बिटवीन देम F इज इक्वल टू कॅपिटल G इंटू एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. ओके, स्मॉल आर इज इक्वल टू 2r आहे, ती व्हॅल्यू ठेवली. F इज इक्वल टू कॅपिटल G इंटू एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर म्हणजे 2r ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू कॅपिटल G इंटू एम डिवायडेड बाय 4r स्क्वेअर. त्याच्यानंतर या मासला डेन्सिटी मध्ये कन्वर्ट करायचंय, तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. डेन्सिटी रो इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. स्पेअर आहे, स्पेअरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. एम इज इक्वल टू रो इंटू व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर इज इक्वल टू 4/3 इंटू पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल टू रो इंटू 4/3 इंटू पाय आर क्यूब. त्या मासच्या दोन्ही व्हॅल्यू इथे ठेवल्या फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये. देअरफॉर फोर्स F इज इक्वल्स टू, फोर्सची व्हॅल्यू आहे कॅपिटल G इंटू मासची व्हॅल्यू आहे रो इंटू 4/3 पाय आर क्यूब. रो इंटू 4/3 इंटू पाय आर क्यूब इंटू दुसऱ्या स्पेअरचं मास आहे सेम आहे, तर त्याचा पण फॉर्म्युला आहे रो इंटू 4/3 इंटू पाय आर क्यूब डिवायडेड बाय 4r स्क्वेअर. 4r स्क्वेअर. तर याच्यामधला आपल्याला पार्ट घ्यायचा आहे कोणता, तर डेन्सिटी आणि रेडियसचा. तर डेन्सिटी इथे एक आहे आणि इथे एक आहे, दोन डेन्सिटी आहेत, तर ते किती झालं रो स्क्वेअर इंटू रेडियस आर क्यूब. टोटल रेडियस झाली r⁶ डिवायडेड बाय आर स्क्वेअर. एवढाच घेतला पार्ट. बाकीचा पार्ट कॉन्स्टंट आहे, लिहिला नाही तो, म्हणजे याला प्रोपोर्शनॅलिटी लिहू आपण. फोर्स प्रोपोर्शनल टू रो स्क्वेअर इंटू r⁶ डिवाइडेड बाय आर स्क्वेअर म्हणजे किती झाला हा r⁴. आर स्क्वेअर इंटू r⁴ हे फायनल आन्सर आहे आपलं. आर स्क्वेअर इंटू रो स्क्वेअर इंटू r⁴. ओके.